नमस्कार. आज गुरुवार विशेष केले होते भोपळ्याचे घारगे. तर 3 ते 4 दिवस हे घारगे आरामात टिकतात, कारण याच्यामध्ये पाणी वापरलं जात नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे केले होते. तर खूप छान डिश आहे, नक्कीच ट्राय करा. भोपळा घ्या आणि सालीसकट त्याचे तुकडे करून घ्या. कुकरमध्ये की नाही अर्धा ग्लास पाण्यात हे तुकडे घाला. 2 ते 3 शिट्या करून घ्या आणि मग पाणी सोडून भोपळे वेगळे काढून घ्या. त्याची साल काढून घ्या. साल पटापट निघते वाफवल्यामुळे. आणि मग त्याला मॅश करून घ्या छानपैकी. अर्ध्या मिनिटात भोपळा की नाही सुंदर मॅश होतो. 1 वाटी पावडर गूळ मी इथे वापरलेला आहे. भोपळा गरम असतानाच त्यामध्ये गूळ मिक्स करून घ्या, मेल्ट होतो छानपैकी. आणि अर्धा चमचा मीठ टाका, थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतली. मग पिठं टाकली. पाववाटी तांदळाचं पीठ, पाववाटी बेसन, पाववाटी रवा आणि मग गव्हाचं पीठ लागेल तसं तसं घालून मी हे मळून घेतलं, पाणी न घालता. असा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा. खूप घट्ट नाही, खूप सॉफ्टही नाही. तेल कडकडीत अगदी तापवायचं हाय फ्लेमवरती आणि मग पोळपाटाला पीठ न लावता तेल थोडंसं लावायचं आणि त्याच्यावर पोळी लाटून पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि कडकडीत तापलेल्या तेलामध्ये या पुऱ्या तळायला सोडायच्या. अजिबात घाई करायची नाही. पुरी सोडल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल तुम्ही असं उडवा, म्हणजे ती पुरी आपोआप बघा फुगते छानपैकी. अशा टम्म फुगतात पुऱ्या मस्तपैकी. आणि रवा घातल्यामुळे आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे त्याला एक खुसखुशीतपणा येतो छानपैकी. तर फुगलेल्या राहतात त्या मस्त. तर तुम्ही बघू शकता इथे की किती छान झालेले आहेत. त्यांचं टेक्स्चर, कलर खूप छान झालेलं आहे आणि चवीला तर अप्रतिम. तर नक्की ट्राय करा भोपळ्याचे घारगे. थँक सो मच.